10% बोनस 10,000 बोनस आम्हाला मिळाला पाहिजे निवेदन आहे। धन्यवाद सर। न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सहायक कामगार आयुक्त कार्यालय के बाहर नागरिकों का अर्धनग्न आंदोलन। दरअसल आज सोमवार 7 अक्टूबर 2024 को सोलापुर शहर के सहायक कामगार आयुक्त कार्यालय के बाहर सोलापुर संयुक्त कामगार आघाड़ी सोलापुर जिला की ओर से बांधकाम कामगारों की शिविर में अवैध तरीके से दिए जा रहे टोकन हमेशा के लिए बंद करने को लेकर कार्यालय के बाहर ही कामगार आघाड़ी के पदाधिकारी व कार्यकर्ता मिलकर अर्धनग्न अवस्था में आंदोलन कर विरोध जताया। सोलापूर जिल्ह्यातील त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र शासन व कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना आधार द्यावा, सक्षम बनवावा म्हणून अनेक योजना काढलेल्या आहेत। 28 योजना आहेत। त्यापैकी सुरुवातीला सुरू झालेले अन्नदान, मध्यान्ह भोजन अशाच भ्रष्टाचारामुळे बंद पडला। या ठिकाणी सहाय्यक कामगार आयुक्त एलगुंडे म्हणून तो देखील अशाच प्रकारे लॉकडाऊन मध्ये हजारो लोकांचं नाव नोंदवलं। त्यांनी एक लेडीज कर्मचारी सस्पेंड झाले। तरी देखील आता नवीन 3-4 महिन्यापूर्वी सर्व बांधकाम कामगारांना भांड्याचं किट दिलं जातं, घरगुती गृहवस्तू भांड्याचं किट दिलं जातं। त्या किट देण्यापासून याचा दलाल या ठिकाणी सोलापूरमध्ये सूरज बोरामणीकर, वैभव अशा प्रकारचे 2 आहेत। पण खरा चोर आहेत कामगार मंत्री आणि शासन आणि सहाय्यक कामगार आयुक्त या दोघांनी मिळून कामगारांना 2-2 हजार रुपये 1500 रुपये टोकन दिलं जातं। आणि प्रामुख्याने सोलापूरमध्ये 2 लाख कामगारांची नोंदणी झाली। आले कुठून 2 लाख कामगार? जर तुम्ही नोंदणी केला असाल जरी बोगस असलं तर पैसे दिलेच पाहिजेत। किट आहे 5-6 हजारचं, त्याला किंमत दाखवलं तर 10,500 रुपयाचं 5,000 रुपये मध्ये गाळा मारला जातो। आणि ज्या मनमानीप्रमाणे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये टोकन वाटलं पाहिजे, भांडी वाटलं पाहिजे, इतर साहित्य वाटलं पाहिजे, पण प्रत्यक्षात बाहेर दलाल टोकन असं विकून त्या भांडी देताना पैसे घेऊन देतो। असे अनेक प्रकार आम्ही निवेदन दिलं आणि शेवटी 5 संघटना एकत्र वज्रमूठ बांधली। यामध्ये सह्याद्री कामगार संघटना, संघर्ष कामगार संघटना, दलित पॅंथर सेना संघटना, भ्रष्टाचार विरोधी संघटना आणि महाराष्ट्र कामगार सेना अशा प्रकारे एकत्र येऊन आम्ही चंग बांधला। जोपर्यंत या आयुक्तांच्या माध्यमातून चाललेला, दलालांच्या माध्यमातून चाललेला आणि त्या ठिकाणी ठेकेदारांच्या माध्यमातून चाललेला भ्रष्टाचार बंद होत नाही, पिळवणूक बंद होत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबविणार नाही। आणि जोपर्यंत त्याचा न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन पूर्ण चालू ठेवणार। अशा प्रकारचा निर्णय घेऊन आज आम्हाला अर्धनग्न केलं। शासन बघा, दुसरीकडे लाडकी बहिणीला देतात, भावाला लग्न करता, अशा परिस्थिती या ठिकाणी चाललेल्या आहे। आम्हाला लग्न करता का पूर्ण लग्न करता सरकारच्या हातात आहे। पण त्या अगोदर आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे सरकारचा पूर्ण भांडा आम्ही फोडू आणि या सरकारला घरी बसू असा सुद्धा वेळ प्रकारे आज करणार आहोत। आमच्या महिला अशा करणार आहोत असं या ठिकाणी आणि त्यांचा निषेध करतो। आणि ताबडतोब टोकन पद्धत बंद करा, सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय चालू करा आणि त्या ठिकाणी ते हे दिलं जातं पास, हे सुद्धा इथं भांडी तर दिलं पाहिजे अशा प्रकारे मागणी करतो।